ते भाषण झालं आणि बांगलादेशाची निर्मिती झाली. 52 वर्षापूर्वीची घटना आहे. ते ठिकाण होतं ढाक्याचं रेसकोर्स मैदान. 10 लाख लोकांचा जमाव जमला होता. प्रत्येकाच्या हातात बांबूच्या काठ्या होत्या, ज्या पाक सैन्यापासून बचाव करण्यासाठी नव्हत्या, तर प्रतिकाराचे प्रतीक होत्या. जमाव स्वातंत्र्याच्या बाजूने घोषणा देत होता. पाकिस्तानी लष्कराची हेलिकॉप्टर गर्दीचा आढावा घेण्यासाठी चक्कर मारत होते. त्यानंतर अवामी लीगचे नेते शेख मुजीब उर रहमान मंचावरती येतात. आपल्या भाषणात ते पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्याचं आव्हान करतात. या भाषणाचे 2 तुकड्यांमध्ये विभागलेल्या पाकिस्तानचा पाया रचला गेला. त्यावेळी पाकिस्तानात काय वातावरण होते आणि बांगलादेश कसा स्वतंत्र झाला, याविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 1947मध्ये पाकिस्तान भारतापासून वेगळा झाला. त्यावेळच्या पाकिस्तानमध्ये पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान या 2 प्रमुख प्रदेशांचा समावेश होता. पूर्व पाकिस्तानमध्ये देशाच्या लोकसंख्येपैकी 56% लोक बंगाली भाषा बोलत. पश्चिम पाकिस्तानात पंजाबी, सिंधी, बलुची, पश्तो आणि इतर स्थानिक भाषा बोलणारे होते. तसेच भारतातून स्थलांतरित झालेले मुस्लिमही होते, जे उर्दू बोलत होते. पाकिस्तानच्या लोकसंख्येमध्ये त्यांचा वाटा फक्त 3% इतकाच होता. फेब्रुवारी 1948मध्ये एका बंगाली सदस्याने पाकिस्तान असेंब्लीमध्ये ठराव मांडला. विधानसभेत उर्दूसोबत बंगाली भाषा वापरली जावी, असे त्याचे म्हणणे होते. यावर PM लियाकत अली खान म्हणाले की उपखंडातील कोट्यावधी मुस्लिमांच्या मागणीनुसार पाकिस्तानची निर्मिती झाली असून मुस्लिमांची भाषा उर्दू आहे. पुढच्याच महिन्यात म्हणजेच मार्च 1948मध्ये पाकिस्तानचे संस्थापक कायदे आझम मुहम्मद अली जिना यांनी ढाक्याला भेट दिली. तेव्हा त्यांनी तिथेही स्पष्टपणे सांगितले की मला हे स्पष्ट करायचं आहे की पाकिस्तानची अधिकृत भाषा फक्त उर्दू असेल. मुद्दा फक्त भाषेचा नव्हता. पश्चिम पाकिस्तानमधील विद्यमान सरकारने पूर्वेकडील भागाकडे सर्व प्रकारचे दुर्लक्ष केले. मग ते आर्थिक बाबी असोत किंवा त्यांच्या राजकीय मागण्या. पूर्व पाकिस्तानमध्ये ही नाराजी वाढतच गेली आणि नंतर शेख मुजीब उर रहमान या नेत्याने अवामी लीग नावाचा पक्ष स्थापन केला आणि पाकिस्तानपासून स्वायत्तता मागितली. दुसरीकडे 1969मध्ये जनरल याहा खान यांनी फील्ड मार्शल अयूब खान यांच्याकडून पाकिस्तानची सूत्रे हाती घेतली आणि पुढच्याच वर्षी निवडणुका जाहीर झाल्या. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यानंतर 23 वर्षांनी पहिल्यांदा 1970मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. अवामी लीगने एकूण 313 जागांपैकी 167 जागा जिंकल्या. अवामी लीगचे वर्चस्व पूर्व पाकिस्तानात म्हणजेच आजच्या बांगलादेशात होते. शेख मुजीब उर रहमान हे पाकिस्तानचे पहिले लोकशाही पंतप्रधान होणार होते. पण लष्कराने जुल्फिकार अली भुट्टो यांच्या मदतीने सत्ता सोपवण्यास नकार दिला. मार्च 1971पर्यंत अवामी लीगचे कॅडर रस्त्यावरती उतरले होते. निदर्शने होत होती. हरताळ चालू होता. पाकिस्तानचे लष्कर उघडपणे दडपशाही करत होते. त्याच दरम्यान 7 मार्च 1971 रोजी शेख मुजीब यांनी ढाक्यातील रेसकोर्सवरती मैदानावरनं केलेल्या ऐतिहासिक भाषणात पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची हाक देण्यात आली होती. शेख मुजीब म्हणाले होते
यावेळचा संघर्ष हा आपल्या स्वातंत्र्याचा लढा आहे. शेख मुजीबच्या भाषणातील प्रत्येक शब्द हा पाकिस्तानच्या विरोधात घोषणा देणारा होता. या भाषणाला नंतर भारतीय उपखंडामध्ये दिलेल्या सर्व राजकीय भाषणांमध्ये सर्वोच्च स्थान देण्यात आलं. वास्तविक या भाषणानंतर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष याह्या खान ढाका येथे पोचले होते. 23 मार्च रोजी शेख त्यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांच्या गाडीवरती बांगलादेशाचा झेंडा होता. याच्या 2 दिवसांनंतर 25 मार्चला संपूर्ण शहरावरती पाक लष्कराने हल्ला केल्यासारखे चित्र दिसत होते. ते ऑपरेशन सर्चलाईट होते. पाकिस्तानी सैन्य रात्री 1 वाजता शेख मुजीबच्या घरी पोचले. लष्करी अधिकारी शेख यांना लाऊडस्पीकरद्वारे आत्मसमर्पण करण्यास सांगत होते. शेख स्वतः घराबाहेर पडले. यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी बंदुकीच्या बटाने धक्का देत मुजीब यांना जीपमध्ये बसवले आणि तेथून घेऊन गेले. यानंतर वायरलेसवरती एक संदेश आला. त्यात म्हटले होते की बिग बर्ड इन केज, स्मॉल बर्ड्स हॅव फ्लोन, म्हणजेच मोठा पक्षी पिंजऱ्यात आहे, छोटा पक्षी उडून गेला आहे. पाकिस्तानमध्ये त्यांना मियावली जेलमध्ये अंधार कोठडीत ठेवण्यात आले होते. लष्कराच्या अत्याचारामुळे स्थानिक लोक संतप्त झाले होते आणि त्यांनी बांगलादेश मुक्ती वाहिनी नावाचे स्वतःचे सैन्य स्थापन केले. त्यामुळे पाकिस्तानात गृहयुद्ध सुरू झाले. मुक्ती वाहिनी हे खरे तर पूर्व पाकिस्तानचे सैन्य होते, ज्याने बांगलादेशाला पाकिस्तानपासून मुक्त केले होते. मुक्ती वाहिनीमध्ये पूर्व पाकिस्तानातील सैनिक आणि हजारो नागरिकांचा समावेश होता. अटक आणि छळापासून वाचण्यासाठी अवामी लीगचे मोठ्या संख्येने सदस्य भारतात पळून आले. सुरुवातीला पाकिस्तानी लष्कराच्या 4 पायदळ ब्रिगेड या ऑपरेशनमध्ये सहभागी झाल्या होत्या, पण नंतर त्यांची संख्या वाढतच गेली. भारतात निर्वासितांचे संकट वाढू लागले. 1 वर्षाच्या आत बांगलादेशातील सुमारे 1 कोटी शरणार्थी पळून गेले आणि त्यांनी पश्चिम बंगाल भारतात आश्रय घेतला. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याचा भारतावरती दबाव वाढला. पाकिस्तानी सैन्याने सुमारे 2 लाख महिलांवरती बलात्कार केला. सुमारे 20 ते 30 लाख लोक ठार झाले होते. असे मानले जाते की मार्च 1971च्या अखेरीस भारत सरकारने मुक्ती वाहिनीला मदत करण्याचा निर्णय घेतला. 31 मार्च 1971 रोजी इंदिरा गांधींनी भारतीय संसदेत भाषण केलं आणि पूर्व बंगालच्या लोकांना मदत करण्यासाठी सांगितलं. 29 जुलै 1971 रोजी पूर्व बंगालच्या मुलांना सार्वजनिकपणे मदत करण्याची घोषणा करण्यात आली. भारतीय सैन्याने त्याच्या वतीने तयारी सुरू केली. या तयारीमध्ये मुक्ती वाहिनीच्या सैनिकांना प्रशिक्षण देणे देखील समाविष्ट होतं. पूर्व पाकिस्तानचे संकट स्फोटक परिस्थितीपर्यंत पोहोचले. पश्चिम पाकिस्तानमध्ये मोठे मोर्चे होते आणि भारताविरुद्ध लष्करी कारवाईची मागणी केली होती. दुसरीकडे भारतीय सैनिक पूर्व पाकिस्तानच्या सीमेवरती जागरूक होते. 23 नोव्हेंबर 1971 रोजी पाकिस्तानचे अध्यक्ष याह्या खान यांनी पाकिस्तानींना युद्धासाठी सज्ज होण्यासाठी सांगितले. 3 डिसेंबरची संध्याकाळ होती. पाकिस्तानने अचानक भारतात अर्ध्या डझनपेक्षा जास्त विमानतळांवरती बॉम्बस्फोट सुरू केले.
मग भारतीय सैन्याने एकत्र 2 बाजूंनी हल्ला केला. सर्वप्रथम त्याने कराचीच्या नेव्ही बेसला लक्ष्य केलं आणि बांगलादेशामध्ये प्रवेश केला. युद्ध झालं आणि पाकिस्तानला हे देखील ठाऊक नव्हतं की 15 डिसेंबरपर्यंत भारतीय सैनिक बांगलादेशाची राजधानी ढाका येथे येतील. वास्तविक जेव्हा भारतीय सैनिकांचे पथक ढाका येथे पोचले तेव्हा त्यात फक्त 3000 सैनिक होते. त्याचवेळी ढाकाभोवती उभे असलेल्या पाकिस्तानी सैनिकांची संख्या 26,400 इतकी होती. व्यावहारिकदृष्ट्या परिस्थिती थोडी चिंताजनक होती, परंतु सैन्याने दाखवलेल्या हुशारीमुळे विजय शक्य झाला. एकाच दिवसात भारताने पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले. 16 डिसेंबर 1971 रोजी सकाळी 9:15 जनरल याकूबला दिल्लीकडून जनरल मानेकशॉ यांचा संदेश मिळाला. संदेश आत्मसमर्पण करण्याची तयारी करण्यासाठी ढाका येथे जाण्याचा होता. 16च्या दुपारपर्यंत मेजर जनरल जेकब यांनी सेंडरच्या कराराचा मसुदा घेऊन ढाका येथे पोचले. विमानतळावरती UNचे प्रतिनिधी उपस्थित होते. याकोब यांच्याकडे दुर्लक्ष करून ते पुढे गेले. जेव्हा याकोब पाकिस्तानी सैन्याच्या नेत्यांच्या जनरल नियाजीसमोर आले तेव्हा नियाजी काही अधिकाऱ्यांसोबत सोफ्यावरती बसलेले होते आणि अश्लील विनोदांवरती हसत होते. जनरल याकोब यांनी प्रवेश करताच वातावरण त्यांच्या बाजूने वळवले. तेथे बसलेल्या दुसऱ्या भारतीय जनरल नागरा यांना जवळजवळ सूचना देऊन ते म्हणाले की त्यांनी टेबल आणि 2 खुर्च्या व्यवस्थित कराव्यात. आता आत्मसमर्पण करण्याची वेळ आली आहे. जनरल जेकब यांनी नियाजीसमोर आत्मसमर्पण करार वाचला. हे ऐकून जनरल नियाजी म्हणाले की मी आत्मसमर्पण करत असल्याचे कुणी सांगितले? तुम्ही तर युद्धबंदीच्या अटींवरती बोलण्यासाठी आला आहात. नियाजी यांनी स्वाक्षरी केली. शर्टवरील सर्व पदके काढून टाकली आणि रिव्हॉल्वर बाहेर काढले आणि जनरल अरोरांकडे सोपवले. रेस कोर्सच्या मैदानावर अरोरा यांनी प्रथम गार्ड ऑफ ऑनर घेतला. त्यानंतर अरोरा आणि नियाजी टेबलवरती बसले आणि आत्मसमर्पण कागदपत्रांच्या 5 प्रतींवरती स्वाक्षऱ्या केल्या. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे नियाजींकडे पेन देखील नव्हता. एका भारतीय अधिकाऱ्याने त्यांना पेन दिले. नियाजीने स्वाक्षरी केली, गणवेश चढवला आणि काढला आणि त्यांचे रिव्हॉल्वर बाहेर काढले आणि ते जनरल अरोरा यांच्याकडे सुपूर्द केले. हा सोहळा 15 मिनिटात संपला. यासह पाकिस्तानच्या 93,000 सैनिकांनी त्यांची शस्त्रे ठेवली. त्यावेळी घड्याळात 4:55 झाले होते. यानंतर जनरल अरोरा यांनी माहिती पाठवली आणि मानेकशॉ यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ही माहिती दिली. इंदिरा गांधींना मुलाखतीच्या मध्यभागी मिळालेली ही त्याच विजय डेची माहिती होती. यानंतर जनरल याकोबने नियाजी यांना बाजूला घेतले आणि स्पष्टपणे सांगितले, जर तुम्ही शरण आले नाही तर मी तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेऊ शकत नाही. केवळ शस्त्रे ठेवल्यानंतरच मी हे सुनिश्चित करू शकतो की त्यांना काही नुकसान होणार नाही. मी 30 मिनिटाचा वेळ देतो. तसे झाले नाही तर मी ढाकावरती बॉम्बस्फोटाचे आदेश देईन. शेख मुजीब लंडन मार्गे पाकिस्तानहून दिल्लीला आले. त्यांनी पंतप्रधान
इंदिरा गांधी यांची भेट घेतली. या दरम्यान इंदिरा गांधी तसेच राष्ट्रपती व्ही गिरी, केंद्रीय मंत्री, सैन्याच्या 3 दलांचे प्रमुख आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर राय दिल्ली विमानतळावरती उपस्थित होते. सैन्याच्या कॅन्टोन्मेंट ग्राउंडमध्ये जाहीर सभेमध्ये बांगलादेशाच्या स्वातंत्र्य संघर्षास मदत केल्याबद्दल मुजीब यांनी भारतातील लोकांचे आभार मानले. दिल्लीत 2 तास राहिल्यानंतर शेख ढाका येथे पोचले. तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी ढाका विमानतळावरती 10 लाख लोक उपस्थित होते. अशा पद्धतीने बांगलादेश